30 जूनच्या आधी कर्जमाफी करणार साताऱ्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य। वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। जो कारखाना चांगला भाव देईल तिकडे ऊस द्या, साताऱ्यातील कार्यक्रमात अजितदादांचं वक्तव्य। उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला, तिकडे ऊस घाला, कुठं घालायचं तिकडे घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला। तर बीडच्या दिंद्रुडमध्ये मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आलाय। मनोज जरांगेंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जरांगेंची सुपारी दिल्याच्या आरोपांनंतर सोलापुरातील काँग्रेसच्या एससी सेल आक्रमक झालाय। धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करावी, नाही तर राजीनामा द्यावा। काँग्रेसचे अमोल बंगाळे यांनी ही मागणी केली। साताऱ्याची राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळख आहे। साताऱ्यात मंत्री जे आहेत मकरंद पाटील यांनी हे विधान केलं। हा सातारा जिल्हा या राज्यामधला एक राजकीय दृष्ट्या सुसंस्कारित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची सर्वदूर ओळख आहे। सातत्याने यशवंत विचार या जिल्ह्यानं जोपासला, वाढवला। सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून या जिल्हा आदरणीय पवार साहेबांच्या आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिला। इचलकरंजीमध्ये महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 5 वर्ष चिमुकलेला विजेचा धक्का बसलाय। महावितरण विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी गळ्यात खिळ्यांचा पट्टा घातलेला आहे। बिबट्या मानेवर हल्ला करत असल्यानं असे टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, ही कल्पना डोक्यात ठेवून महिलांनी ही शक्कल लढवली आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून लादलेली वसुलीची अट रद्द करण्यात आली आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी थेट अनुदान मिळालेलं आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांची ही माहिती आहे। भाजपा अध्यक्षांची निवड बिहार निकालानंतर होण्याचे संकेत आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचारादरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे संकेत दिले आहेत। अध्यक्षपदावरून संघ आणि भाजपामध्ये मतभेद नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड मध्ये गुंतवणूक करताना योजनांची माहिती घेऊनच गुंतवणूक करा। सेबीनं गुंतवणूकदारांना हा इशारा दिलाय। अनेक स्कीम नियमनांच्या बाहेर असून त्यात प्रचंड मोठी जोखीम असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला। तर मला महेंद्र दळवे आणि थोरवेंनाही पाडण्याचा प्रयत्न झाला होता असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। आता उतरती कळा सुरू झालेली आहे। गोगावलेंचा तटकरेंवर हा निशाणा पाहायला मिळतोय। सर्व आम्हालाच हवं अशी आमची प्रवृत्ती नाही असं देखील यावेळेला गोगावलेंनी म्हटलेलं आहे। कुठलाही प्रसंग काही असू द्या, या प्रसंगाला आम्ही उभे राहणार। कार्यकर्त्यांना लोकांना ज्याच्या वेळेला आम्हाला निवडून द्यायला एक सामान्य शेतकऱ्याचा मुद्दा आज आमच्या महाराष्ट्राच्या दुसऱ्याला निवडून दिलं, त्यालाही पाडायचा प्रयत्न झाला, आम्हालाही झाला, तिकडे आमच्या थोडेलाही झाला। सगळ्यांना फक्त आम्हीच पाहिजे, बाकी कोण नको। पण देववरती बसलेला आहे, तो बघत असतो। आणि म्हणून आता उतरती कळा सुरू झालेली आहे। 20 वर्ष ज्याने मंत्रिपद भोगली, पालकमंत्रीपद भोगले, सगळं भोगलं, सगळं आम्हालाच पाहिजे, दुसऱ्या पद नको। आमची तशी वृत्ती नाही आहे। हा बाबडा याने 2.5 वर्षाचं महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद सोडलं, हल्ली जिल्हामध्ये पंचायत समिती ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून सोडत नाही आहे। परंतु या शिवाजी महाराजांच्या मावळ्याने 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडल्याच्या काय पालकमंत्रीची बातमी केली आहे। तर रोहित पवारांचे घोटाळे बाहेर काढल्यास काय होईल याचा विचार करा। रोहित पवारांना एकच सांगणं आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची असं जयकुमार गोरेंनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांच्या 5 पवारांवरील आरोपांवरून आता गोरेंनी हा इशारा दिला। आता
त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे, परंतु त्यांना एवढंच मला सांगायचंय, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठंपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत डोक्यानं झोपायच्या अगोदर करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर आता बातमी आहे राजधानी दिल्लीमधून. वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात इंडिया गेटवरती नागरिकांनी निदर्शनं केलेली आहे. निदर्शनं करणाऱ्यांना पोलिसांनी इंडिया गेटवरून हटवलेलं आहे. दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. शांततेमध्ये स्वच्छ हवेची मागणी करणाऱ्या नागरिकांना गुन्हेगारासारखं का वागवलं जात आहे असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येतोय. आदित्य ठाकरेंकडूनही ट्विट करत कारवाईवरती प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. प्रदूषणामुळे मुलांच्या आरोग्यामध्ये बिघाड होत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. तर वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात इंडिया गेटवरती नागरिकांची निदर्शनं पाहायला मिळत आहेत. निदर्शनं करणाऱ्यांना पोलिसांनी इंडिया गेटवरून हटवलेलं आहे. दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. नागरिकांना गुन्हेगारासारखं का वागवलं जाते, राहुल गांधींनी हा सवाल केलाय. आदित्य ठाकरेंकडूनही ट्विट करत कारवाईवरती प्रश्न उपस्थित करण्यात आले.